नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑगस्टमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना 60% डीए तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 63% डीए वाढ जाणून घ्या। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे। जून 2026 च्या अखेरच्या CPI-IW आकडेवारीनंतर जुलै 2026 पासूनच्या डीए वाढीचे गणित जवळपास स्पष्ट झालेले आहे। डीए मध्ये 3% वाढीची शक्यता। केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 60% दराने महागाई भत्ता मिळत आहे। जून 2026 मध्ये ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स निर्देशांक 151.9 वर पोहोचला। मे महिन्यात हा निर्देशांक 150.8 होता। या आकडेवारीच्या आधारे 7व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार डीए सुमारे 63.75% येत असल्याचे गणित आहे। त्यामुळे डीए मध्ये 3% वाढ होऊन तो 63% होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पगारात किती वाढ होणार? डीए हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार ठरतो। त्यामुळे डीए मध्ये 3% वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पे नुसार पगारात वाढ होईल। उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे बेसिक पे 18,000 असल्यास 3% वाढ म्हणजे वाढीमुळे महिन्याला सुमारे 540 रुपये अतिरिक्त मिळू शकतात। बेसिक पे जास्त असेल तर ही वाढही त्यानुसार अधिक असेल। जुलैपासून लाभ मिळण्याची शक्यता। जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या डीए वाढीसाठी जानेवारी ते जून या 6 महिन्याचा CPI-IW आकडेवारीचा आधार घेतला जातो। जून महिन्याचा अंतिम आकडा जाहीर झाल्याने डीए वाढीचे गणित पूर्ण झाले आहे। मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित होईल। 8वा वेतन आयोग येण्याआधीच दिलासा। केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडेही लागले आहे। नवीन वेतन आयोगामुळे भविष्यात बेसिक पे, भत्ते आणि इतर वेतन घटकांमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे। मात्र त्याआधी नियमित डीए सुधारणा होणे अपेक्षित आहे। त्यामुळे 8व्या वेतन आयोगाबाबत अंतिम निर्णय किंवा अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असतानाच केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए वाढीच्या रूपाने अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळू शकतो। महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट। महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए बाबतही महत्त्वाची माहिती आहे। महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये डीए मध्ये 3% वाढ करून तो 55% वरून 58% केला आहे। ही वाढ राज्यातील 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 58% वरून 60% महागाई भत्ता लागू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे। या वाढीचा लाभ निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही मिळेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।